ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर तळपती श्रवणीये कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित विराजित कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येचे ध्यान आवडे निरंतर येचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडीने 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 पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुळसी हार गळा विठोबा पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने टाय 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 रूप पाहता लोचने हे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
झाले ओ सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साजने सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव तू हा माधव तू हा माधव बरवा तू हा माधव तू हा माधव तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडे बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव तू हा माधव तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा माधव बरवा तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 हे बाबर कुमादेवीवर बाबर कुमादेवीवर बाबर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाबर देवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा
करीला कथे काळी करजोडी तो कथे काळे काळी काळी वाजवा कथे काळे कर जोडतो कथे काळे करी जोडी तो कथे काळे करजोडी तो कथे काळे कर जोडतो कथे काळे कर जोडतो कथे काळे आपण असावे जवळी आपण असावे जवळी कर जोडितो कधी काळे कर जोडितो कधी काळे आपण असावे जवळे आपण असावे जवळे कर जोडतो कथे काळे कर जोडतो कथे काळे जोडितो कधी काळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी आपण असावे जवळी कर जोडतो कथे काळे आपण असावे जवळे आपण असावे जवळे आपण असावे जवळे सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती तू काकुली तुझं लागी लाडके लढीवाळ मागत असे तुझं वंदन हे चरणीची सेवे लागी शिव झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आता विको बंद करा, फक्त आता गाताना द्यायचा. हा तुम्हाला बसाय काहीतरी खुर्ची वगैरे घ्या. श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. निमित्त तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, तरीही वाक्याचं बाबा आद्य कर्तव्य असतं सांगणं. निमित्त सर्वांना माहित आहे. कशा निमित्तानं सेवाय, किम निमित्तानं सेवाय. आदरणीय आई साहेब वैकुंठवासी कैलासवासी
रुक्मिणी मोहन ठोंबरे, बरोबर ना? हां, मला सांगा चुकलं तर. आदरणीय आईसाहेबांचं प्रथम पुण्यस्मरण सोहळा वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होतोय आणि ठोंबरे परिवाराने या ठिकाणी असा हा सोहळा या ठिकाणी उभा केलेला आहे. त्यांच्या पश्चामध्ये त्यांना 2 मुलं आहेत, नितीन, बरोबर ना? नितीन दादा असतील आणि दीपक दादा असतील, आणि त्यांचे पिताश्री आदरणीय वंदनीय मोहनजी ठोंबरे. असा हा परिवार, त्यांच्या सोना असतील. 4 चरणाचा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतत्वाला मातृत्वाची उपमा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून देतात. विठाला 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 विठाला. अभंग घेण्यामागचं कारणच आहे आई साहेबांचं महाराज वर्ष श्राद्ध आहे. महाराज आई जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ते लेकराचं हित आई जाणत असते बरं का. आई वडील जाणत असतात लेकराचं हित, पण आई वडील लेकरावरती प्रेम करतात. मी उलट बोलतो, आई वडील लेकरावरती प्रेम करतात. जेवढं आई वडिलांचं लेकरावरती प्रेम आहे तेवढं लेकराचं आई वडिलावरती असलच बाबा नाही, नसतच. आई वडिलाचं जास्त आहे. जरा माझा आवाज उंच आहे बरं का, कोणाला त्रास होत असला तर लगेच सांगा, म्हणजे खाली आवाजात बोलतो. हाय ना बाबा, बरोबर नाही ना? काय अडचण? हा, कडकच पाहिजे. हा, थोडस लय बी आपलं ढिलं बोलून उपयोग नाही. हा, ऐका बरं का, मी वाक्य लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. आई वडिलाचं जेवढं प्रेम मुलांवरती आहे तेवढं मुलांचं असलच असं नाही. पण लक्षपूर्वक ऐका, या शब्दाचं खंडन या परिवारानं केलेलं आहे. तुम्ही म्हणसाल कसं? या ठोंबरे परिवारानं या ठिकाणी आईचं वर्ष श्राद्ध घातलं. हो, आईचं वर्ष श्राद्ध घातलं. माझ्या वाक्याचं खंडन मायबाप या परिवारानं केलं का? सात्विक मुलं परिवारामध्ये जन्माला आली. ज्या आईने महाराज 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये या मुलांना वागवलेलं आहे, या मुलांना या उदरामध्ये वागवलेलं होतं मायबाप. कारण ती सुद्धा माय म्हणत असेल, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवाले, धन्य त्याचे माय प्रसवाले, धन्य त्याचे माय. नारायण ध्याय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. नारायण ध्याय, नारायण ध्याय, धन्य त्याचे माय प्रसवले, धन्य त्याचे माय प्रसवले, धन्य त्याचे माय प्रसवले, नारायण ध्याय, नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली, 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 धन्य झाली माय माय बाप का. अरे महाराज, एवढी वाईट परिस्थिती चालू आहे समाजामध्ये, दावा होईल का नाही याची खात्री राहिली नाही. आता तुमचं बरं आहे बाबा, आता ही वयस्कर मंडळीचं बरं आहे. आता आमच्या मला बी एक मला वाटते 6 महिने झालं मला मुलगा झालाय. खरं सांगतो, मी पेड वाटलं नाही ताव. तुम्ही म्हणताल का वाटलं नाही? तर का रे बाबा वाटलं नाही तो पेड? सगळी म्हणते मला का पेड वाटलं नाही. तर मला सासरवाडीची बी म्हणत होती का पेड वाटलं नाही. तर मी त्यांना एकच उत्तर दिलं बरं का. माझं उत्तर बघा बरोबर आहे का. त्यांना म्हणलं, ज्या दिवशी पोरग मला सांभाळल त्या दिवशी मी तुम्हाला खरं सांगतो, ज्यांनी ज्यांना पेड वाटलं पोरग झाल्या त्यांना आता जाऊन भेटा. ह्यात बसलेले किती जण अशी आहे ती महाराज, नसतं तरी बरं झालं असतं. त्यानं लय उद्योग वाढवला यावं. लक्षपूर्वक ऐका, आता दावा होईल का नाही याची खात्री राहिली नाही. पण या कलियुगामध्ये ज्यांनी आईने महाराज 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये वागून जे संस्कार दिले, हे संस्कार आज
या ठिकाणी ठोंबरे परिवारामध्ये फळाला आले आणि आईचं वर्ष श्राद्ध सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. धन्य त्याची माय प्रसवली. विठाला 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 विठाला. पण ज्या वेळेस आईनं देह ठेवला असेल, लक्षपूर्वक ऐका, आईनं देह ठेवला असेल, पण एक गोष्ट घडली माय बाप, एक गोष्ट घडली. धाय 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 मोकळून परिवार रडत असतील, दोन्ही मुलं रडत असतील, नातेवाईक रडत असतील, सुना रडत असतील. लक्षपूर्वक ऐका, सगळी महाराज म्हणत असतील, कशाला गेली आई तू स्वर्गाला. लय वाढवायचा नाही, एक वर वाढवायचा, त्रास होतो खालच्या बसणाऱ्यांना. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट काळी आई तू मजला सोडून गेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. बाळाला तुझ्या बाळाला. दाय 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 मोकळून परिवार रडत असतील. लक्षपूर्वक ऐका, आई जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आई गेली म्हणजे या जगातील प्रेम संपलं बरं का. आई नंतर कुणीही प्रेम आपल्यावरती करू शकत नाही. जर कुणी प्रेम केलं तर ते प्रेम स्वार्थासाठी, एवढं लक्षात असू द्या. विठाला विठाला मग महाराज या परिवाराची आई गेलेली आहे. पटपट ऐका, मनाचं कान करून ऐका. आई गेलेली आहे. काय हानी झाली परिवाराची? हानी काय झाली ऐका. महिला मंडळ लक्षपूर्वक माझ्याकडे बघा. आपल्या घरामध्ये झाडू असतो, झाडू, झाडू बघितलाय का? हा, झाडू आहे. त्या झाडूला महाराज एक आळा आहे असा बांधलेला आहे. झाडू कशानं तरी, तुम्हाला सर्व शेतकरी माणसं आहे आपण, काय आपण लय शहरातले नाही. पण त्या झाडूला जर आळा बांधलेला असतो का नाही, आळा बांधलेला आहे तोपर्यंत तो झाडू बाबा अख्खं अंगण झाडून काढतोय. महिला मंडळ उत्तर द्या मला. अख्खं अंगण झाडून काढतोय का? घट्ट आळ्यानं बांधलेला आहे. लक्षपूर्वक ऐका, मग तुम्हाला कळेल कीर्तन बर का. घट्ट आळ्यानं जोपर्यंत झाडू बांधलेला आहे काका, तोपर्यंत तो झाडू झाडून काढत असतो. अख्खं अंगण नाही, परिसर झाडून काढेल. पण त्या जर महिला मंडळ, त्या जर झाडूचा जर आळा तुटून गेला तर काय होईल व? बोला. काड्या अस्तव्यस्त पडतात. लक्षपूर्वक ऐका, झाडून काढता येत नाही. म्हणून जोपर्यंत एका जीवानं काड्या एक सोबत आहेत तोपर्यंत अख्खं अंगण झाडून काढतात बाबा. पण आळा जर तुटून गेला तर काड्या अस्तव्यस्त पडतात. लक्षपूर्वक ऐका, महाराज सांगतात या परिवाराचं सुद्धा तसंच झालं. काय झालं माहितीये का? या परिवाराचा आळा तुटून गेला, आई निघून गेली, आळा तुटून गेला माय बाप. लक्षपूर्वक ऐका. म्हणून मी कीर्तनात कधी सुद्धा गुढीत बोलत नाही. मी सरळ सांगतो, दोघं भाऊ भाऊ आहे ती. अस्तव्यस्त पडू नका का? दुसरा आळा टिकवून ठेवलाय अजून. बाप नावाचा आळा अजून या परिवाराला आहे. लक्षपूर्वक ऐका, खंबीरपणे आधार आहे. म्हणून काड्या अस्तव्यस्त पडून देऊ नका. तरीही महाराज सांगतात, बांधल्या पेंडीचा तुटला से आला. 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 रण रान माळा. थोडा इको द्यायचा किंचित.
रानमाळा रानमाळा काड्या अस्तव्यस्त पडून जातात महिला मंडळ. म्हणून तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे महिला मंडळ, लक्षपूर्वक ऐका. कीर्तनामध्ये बसायचं म्हणजे नुसतं ऐकून सोडून द्यायचं नाही. तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे, घर जोडून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये. सगळ्यात मोठा आळा तुम्ही आहे. तुम्ही तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे मायबाप, अख्खं घर तुम्ही जोडून ठेवू शकता, जोडून. पण जर मायबाप आळा तोडण्याचा जर प्रयत्न केला, लक्षपूर्वक ऐका, काळा अस्तव्यस्त पडून जातात. घर घर राहत नाही ती मायबाप. हा, अनेक घर उद्ध्वस्त झालेले आहेत. उद्ध्वस्त का? लोक ध्यान ठेवूनच असते ती. कधी वाटलं होतं याच. म्हणून आपल्यावरती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्रनरान माळा पांगलासे पांगलासे पांगलासे. आई जाणं म्हणजे सगळ्यात मोठं प्रेम जाणं आहे मायबाप. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विसरा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विसरा, आणि ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा मायबाप. हा, त्या आईनं मायबाप आपल्याला रात्रंदिवस झोपवलंय मायबाप मांडीवरती. हा, आपण अंतरून ओलं केलं, ओलं. लक्षपूर्वक ऐका. जी जी महाराज आई वडिलांना माघारी बोलतात का नाही, त्यांना माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. ज्यांनी ज्यांनी मायबाप अंतरून ओलं केलं होतं का नाही, त्या ओल्या अंतरणावरती आई झोपली आणि कोरड्या अंतरणावरती तुम्हाला झोपवलंय. एवढं उपकार आईचा आहे, तेवढं लक्षात असू द्या. त्रनरान माळा पांगला से पांगला बांधल्या पेंडीचा तुटला से आळा, बांधल्या पेंडीचा तुटला से आळा. आई गेल्यानंतर महाराज घर अस्तव्यस्त पडतं बरं का. म्हणून माझी परिवाराला नम्रतेची विनंती आहे. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, माणसानं एकजूट राहिलं पाहिजे, एकजूट राहिलं पाहिजे. हा, मोळी महाराज, मोळीमध्ये विषाक ऊस आहेत. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, दररोजचं उदाहरण आहे ती. हा, ती मोळी मोडायला घेतली महाराज तर मोडल का हो? नाही. पण त्याच्यातला जर ऊस अस्तव्यस्त पडल्याने एक जर ऊस गावला तर माणसं पायाने बी मोडते यावं. हा, पायाने कशाने का होईना पण मोडून टाकते ती, पण मुळी मोडू शकत नाहीत. म्हणून आपलं घर अस्तव्यस्त पडून देऊ नका. लक्षपूर्वक ऐका. आई गेल्यामुळं महाराज बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा, त्रन रानो माळा पांगला असे. म्हणून लक्षपूर्वक ऐका. आई म्हणजे साक्षात दैवत आहे. हा, लहान मुलगा आहे, जन्माला आले आणि ते बोलायला लागलं का नाही, बोलायला ती देवाचं नाव घेत नाही, माहितीये का? लक्षपूर्वक ऐका मी काय बोलतोय. ती देवाचं नाव घेत नाही महिला मंडळ. ते कुणाचं नाव घेते? ती आई म्हणतं या पहिल्यांदा, आणि मग बाबा म्हणतं या. तुम्ही म्हणसाल मग महाराज बाबा आधी का नाही? कुणाला प्रश्न पडेल, महाराजांनी लय आईवर सांगितलं माहिती काय बी, पण बापाचं काहीच बोललं नाही हो. लक्षपूर्वक ऐका. हा, बापाचा सुद्धा तेवढंच उपकार आहेत जेवढं आईच आहेत. पण काकण भर का होईना जास्त आईचं उपकार आहेत बर का. तुम्ही म्हणसाल का? ऐका. एका लग्नामध्ये बघा, तुम्हाला मी पटवून देतोय, आईच का श्रेष्ठ आहे. एका लग्नामध्ये आईनं बाळाला घेतलेलं आहे आणि त्या बाळ म्हणत होतं मला पप्पाकडे जायचंय. लक्षपूर्वक ऐका मी का सांगतोय, आई का श्रेष्ठ आहे. मला पप्पाकडे जायचंय असं म्हटल्यानंतर आईनं सांगितलं, आई उठून उभा राहिली बरं का, आणि सांगितलं तोक 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 तिथं तुझं पप्पा येतं, जा. ती पळत गेलं पप्पांपाशी. ऐका बरं का. तिथं त्याच्या वडिलांपाशी गेल्यानंतर वडिलांच्या मांडीवरती बसलं आणि त्यानं सुशी केली. आता ऐका बरं का, आता ऐका, लक्षपूर्वक ऐका. आईच का श्रेष्ठ आहे मी सांगतो. सुशी केल्यानंतर त्या बाळाला त्या वडिलांनी हात असं धरलं, अंगावरती धरलं नाही, असं धरलं, आणि त्यानं सांगितलं एक तो तिथं आई बसली.
जा आईपाशी जा. ते बाळ पळत आलं, पण आई तोपर्यंत जेवायला बसली होती. लक्षपूर्वक ऐका मी का सांगतोय. आई जेवायला बसली होती, माझं बाळ माझ्याकडे दुडू दुडू पळत आलं या. पण कळालं त्यानं शियानी सू केलेले, मागचा पुढचा विचार केला नाही. जेवता ताटावरून आई उठली मायबाप. लक्षपूर्वक ऐका, जेवत्या ताटावरून आई उठली आणि महाराज बाळाला साफ केलं आणि महाराज हात धुवून परत जेवायला बसली. हे फक्त कोण करू शकतं? आईच करू शकते मायबाप. आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला ती किळस वाटते, पण ती आईला किळस वाटत नाही का? आई लेकराचं हीच जाणत असते महाराज, हीच जाणत असते. हेच महाराज वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात करतात. लेकराचे हित, 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 लेकराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, आईचे कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, आज कळवळ्याची जाती, आज कळवळ्याची जाती, आज कळवळ्याची जाती, जाती, आज कळवळ्याची जाती. लेकराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, आईचे कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जाते. लेकराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, आईचे कळवळ्याचे जाते, आईचे कळवळ्याचे जगद्गुरु तुकोबराय सांगतात लेकराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. मग माऊली हा शब्द या अभंगामध्ये कसा आला? बर का, आई का आला नाही, मम्मी का आला नाही, बर का, लक्षपूर्वक माऊलीच का आला? त्याचं एक कारण असं आहे, लक्षपूर्वक आहे का, माऊलीच का शब्द आलाय? जगद्गुरु तुकोबरायांनी हा अभंग माऊलीकडे बघून लिहिलेला आहे. बर का, ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही माणसाला असं कसं बोलता? ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, ऐका बर का, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म जगद्गुरु तुकोबरायांच्या आधीच आहे बर का, लक्षपूर्वक ऐका. आणि नंतर जगद्गुरु तुकोबरायांचं, मग तुम्ही ही कनेक्शन लावलं कसं अभंगाचं ती मी सांगून जातो. ऐका, कनेक्शन असं आहे, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकाळाचा येतो निया. मग नामदेवरायांचा अवतार हा जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला माऊलींचा सहवास घडलाय. कसा घडला माहित आहे का? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हे
ना डोक्याने त्यांना कळल मी काय सांगितलं ती कशामुळं कशाचं कनेक्शन लागले. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची लाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. आलं का लक्षात? जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग आणि नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणजे नामदेवरायच्या कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज चाला म्हणायला होते. जरा जाग्याव्या कीर्तन दररोज ऐकताय तुम्ही. पारमार्थिक गाव आहे आपलं. मी काय सांगतोय जर लक्ष देऊन ऐका. नुसती कीर्तन मायबाप मनोरंजनासाठी ऐकायची नसती ती. वर्ष श्राद्धाचे कीर्तन आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजनासाठी ठेवलेले नसती ती. त्याच्यात एकच धोरण असतं आलेल्या माणसांना सावध करण्यासाठी कीर्तन असतं. लक्षात ठेवा. सावध व्हा. सावध झालो हारीचे आलो म्हणून सावध व्हा. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणायला होते. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. बर का? हे कनेक्शन होतं आणि हे कनेक्शन मायबाप जगद्गुरु तुकोबराय पुढच्या जन्मामध्ये मानतात. लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. अहो ज्या माऊलींनी असे जीवन जगले महाराज ज्ञानेश्वर महाराज की अख्ख्या जगाची आई झाले महाराज. अख्ख्या जगाची आई झाले. पण माफी मागून महिला मंडळ मला तुम्हाला सांगतो माफी मागून बोलतो. एक गोष्ट मला सांगा. आपलं पोरग उन्हामध्ये खेळतंय. हा आपलं पोरग उन्हामध्ये खेळतंय आणि शेजाऱ्याचं सुद्धा पोरग उन्हामध्ये खेळतंय. आपल्या पोराला आपण हाक मारली अरे बाळा उन्हामध्ये खेळू नको सावलीत ये. आपलं बाळ म्हणतं आई शेजारचा भैया माझ्या सोबत आहे असू दे ना मला खेळू दे उन्हामध्ये. पण आई काय म्हणती माहितीये का? आई म्हणती त्या भैयाला तिथंच मरू दी. तू तेवढा सावलीत ये. मला सांगायचंय काय आई फक्त आपल्याच लेकरावरती प्रेम करते. दुसऱ्याच्या लेकरावरती आई बाबा प्रेम करू शकत नाही. पण संत महात्मे असे आहेत मायबाप. संत महात्मे असे आहेत हे सगळ्यावरती सारखं प्रेम करतात. सारखं का? कितीही मोठी चूक असली तुम्ही जर परमार्थात येऊन जर संतांच्या पायावरती डोकं ठेवलं ना तर कितीही मोठी चूक असली तरी तुम्हाला त्या ठिकाणी क्षमा एवढं लक्षात असू द्या. ती फक्त संतांपाशी आहे माहितीये का? देवापाशी नाही माहितीये का? देव कधी सुद्धा माफ करत नाही. देव काय करतो माहितीये का? भक्ता राखी पायापाशी आणि दुर्जनाची सवारी. पण तसं नाही. संत महात्मे असे आहेत महाराज आई सारखे आहेत. कितीही मोठा गुन्हा करू द्या पोरांनी गावानं अख्ख्या आईला येऊन सांगू द्या तुमचं पोरग लय व पेत यावं. खरंच लय पेत यावं. लय पेत आहे पोरग. आई काय म्हणते माहितीये का? माझं पोरग नाही पेत. त्याच जोडीदार वाईट आहेत. आहो काय 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 बघा पटलं तर काय सांगितलं म्या? माझं पोरग तसं नाही. आई मान्यच करू शकत नाही. आई कधी महाराज स्वतःच्या मुलाची खोडी अजिबात महाराज मान्य करत नाही. त्या आईला वाटतं माझं पोरग लय चांगलं आहे. त्या दारोड्या पोरानं महाराज आईला मारू द्या अख्खं गाव पळत येतं. आई तुम्हाला मारता या पोरग ह्याला हाणू का? अख्खं गाव अंगाव येतं. आई काय म्हणते माहितीये का? खबरदार माझ्या पोराला हात लावला तर गाव म्हणतं का तुम्हाला हाणू द्या. ती माझ्या काळजाचा तुकडा आहे. मला सांगा एवढं प्रेम आई करते महाराज आपल्यावरती. एवढं प्रेम लक्षपूर्वक आहे का? मला सांगायचंय काय एवढं प्रेम महाराज आई आपल्यावरती करत असते. पण तेवढं प्रेम आपली मुलं आपल्यावरती करत नाही. तेवढं लक्षात असू द्या. विठाला 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 विठाला. मला सांगायचंय काय भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची सवारे. पण संत महात्मे तसे नाहीत मायबाप. संत ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास झाला का? समाजानं वाळीत टाकलं. पण मुलांना समाजामध्ये अधिकार भेटावा
ह्याच्यासाठी महाराज विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांनी देहांत प्रायचित्त घेतलं. देहांत प्रायचित्त घेतलं मायबाप. लक्षपूर्वक ऐका. का या समाजामध्ये माझ्या मुलांना अधिकार भेटावा ह्याच्यासाठी मी देहांत प्रायचित्त घेत आहे. पैठणच्या धर्मपंडितांकडे गेले. धर्मपंडितांनी सांगितलं तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावा लागेल तरच तुमच्या मुलांना या समाजामध्ये अधिकार भेटेल. महाराज तो शब्द पाळला आणि देहांत प्रायचित्त घ्यायला निघाले. लहान मुलांपाशी चारही भावंड झोपलेली होती. निवृत्ती दादा दचकर उठले. काय झालं? आई का रडतेस? आई का रडतेस? अरे तुलाच या मुलांची आई व्हायचंय, तुलाच या मुलांचा बाप व्हायचंय का? समाजामध्ये अधिकार भेटावा हे यासाठी आम्ही देहांत प्रायचित्त घ्यायला निघालोय. ऐका, आपल्या मुलांसाठी आई वडील जीव सुद्धा देतात बरं का. जीव सुद्धा एवढं प्रेम आई वडील आपल्या मुलांवरती करतात. आपण काबाड कष्ट करतोय कशासाठी? मुलांसाठीच करतोय का? आपली मुलं दुसऱ्याच्या दारात जाऊ नाही ती. आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित भेटाव्या म्हणून मायबाप समाजामध्ये अधिकार भेटावा ह्यासाठी मायबाप विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांनी देहांत प्रायचित्त घेतलंय आणि घ्यायला चालले होते. निवृत्ती दादा तुलाच आई व्हायचंय, तुलाच बाप व्हायचंय. निवृत्तीनाथ महाराज रडत होते, रडायला लागले. त्याच वेळेस आईने सांगितलं रडून जमणार नाही. समाजामध्ये जर अधिकार भेटायचा असेल, आमच्या डोळ्यानं आमच्या मुलांची विठंबना झालेली आम्हाला पाहवत नाही म्हणून आम्ही देहांत प्रायचित्त घेणार आहे. दाई 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 मोकलून आई रडत होती. बापाच्या डोळ्यामध्ये पाणी नव्हतं. बापाच्या डोळ्यामध्ये कधी सुद्धा पाणी येत नाही. माय बाप मला सांगा, तुम्ही सगळ्या नांदायला चालला होता त्यावेळेस मंडपामध्ये आई रडत होती पण मंडपामध्ये कधी सुद्धा बाप रडला नाही का? तो मंडपवाल्याच्या पाया पडला, तो बँडवाल्याच्या पाया पडला, तो आचार्याच्या पाया पडला का? अरे माझ्या काळजाचा तुकडा निघालाय. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी नव्हतं पण मुलगी गाडीमध्ये बसली, गाडी जर वेशीच्या बाहेर गेली ना मंडपाच्या मागे गेला, बाप दाय 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 मोकलून रडला. एवढं लक्षात असू द्या का? अरे माझ्या काळजाचा तुकडा गेला. बाप रडत असतो, फक्त आपल्याला दिसत नाही. पडद्याच्या आतनं महाराज त्याची भूमिका बापाची असते. मला सांगायचंय काय, पडद्याच्या आतनं महाराज भूमिका असते. लक्षपूर्वक ऐका. आई रडते मायबाप, आई सुद्धा रडत होती पण मला सांगायचंय काय, देहांत प्रायचित्त घेतलं तिथपासून मुलं एवढी कर्तबगारी झाली. लक्षपूर्वक ऐका. ज्यांनी महाराज खापर मिळू दिलं नाही, आळंदीमध्ये ज्यांना खापर मिळू दिलं नाही त्यांचा एवढा मोठा 16 महाराज या ठिकाणी निघतोय. ज्यांना समाजामध्ये कधी सुद्धा महाराज अधिकार मिळू दिला नाही त्यांचा पालखी सोहळा मार. आता किती कोटी 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 माणसं पळते ती त्यांच्या मागं, आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा जाते, इकडून तुकोबारायाचा पालखी सोहळा जातोय. लक्षपूर्वक ऐका. माणसं धावत पळत जाते ती. आता दर्शन गेला, आता उपयोग नाही हो. लक्षपूर्वक ऐका. माणूस गेल्यानंतर माणसाची किंमत कळते. तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल ना, माझा शब्द वाक्य लक्षपूर्वक ऐका. कीर्तनामध्ये माझ्या वाक्य जास्त असतात, माझं वाक्य लक्ष देऊन ऐका. तुम्हाला जर या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल ना तर लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर मरावंच लागतं, तेव्हाच तुम्हाला माणसं मोठी मानतात. जिवंतपणी तुम्हाला कुणी सुद्धा मोठा म्हणत नाही. नाही 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 कुणीच म्हणू शकत नाही. मेल्यानंतरच कुजबुज असते ती बी असं आहे बरं का. आपल्यात एवढी परिस्थिती वाईट झाली लोकांची. कोण जर गेलं का नाही आधी माणसं म्हणते ती होय आंघोळीला घेतल्यावर सांग काय, आंघोळीला घेतल्यावर. आणि जरी महाराज उपस्थित झाली मशानभूमीत तर गट 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 बघून बसणार गडी. ही झाड कोणी लावलंय, ती खडा कोणी काढलाय, असलं उद्या स्मशान वैराग्य प्राप्त होतं. काय नाही हो जीवनात, काय राहिलं नाही. आता जीवनात काय कुठं गेल्यावर मशानभूमीत गेल्यावर काय राहिलं नाही अजिबात सुद्धा. काही जीवनामध्ये राहिलं नाही. फक्त मशानभूमीत गेल्यावर एकदा धन दिल काढता बघ हे असं चालायचं. असं आहे महाराज. म्हणून किती करशील रे भरोसा या नरदेहाचा, किती करशील रे भरोसा या नरदेहाचा, अजून तुला कळला नाही फटका या यमाचा.
अजून तुला कळला नाही फटका या यमाचा. देह हा पचाचा आणला भूषणा, देह हा पचाचा आणला भूषणा. महाराज फटका भेटल्यानंतर आपल्याला कळतं की आपण काय आहोत. या समाजामध्ये एवढा त्रास सहन केला, पण त्रास सहन करूनही संत ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढे ग्रंथ मुखातून गेलेले आहेत, महाराजांच्या मुखातून समाजाबद्दल एक सुद्धा वाईट शब्द बोललेले नाहीत. जे खळांची वेळकंठी सांडो, एकही शब्द महाराज समाजाबद्दल वाईट नाही. आता विश्वात्मके देवे सर्व अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक. अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करून म्हणून सांगितलं, स्वतःचा नाही. आपण स्वतःसाठी जगत असतो, दुसऱ्यासाठी जगणारी माणसं महाराज चिरकाल महाराज त्यांची कीर्ती टिकून राहत असते, कीर्ती टिकून राहत असते. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती टिकून का राहत असते? संजीवन समाधी आहे महाराज ज्ञानेश्वर महाराजांची, संजीवन. अजून सुद्धा संजीवन समाधी आहे. जरी तुम्ही कधी आळंदीला गेला आणि समाधीला जर कान लावला तरी श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल अजून सुद्धा मंत्र आहे. फक्त आपलं कान तसं असाय पाहिजे ते, नाहीतर आपलं कान गावाच्या चुगल्या ऐकून तिथं विठ्ठल श्री विठ्ठली का ऐकू? होय महिला मंडळ, दुसऱ्याच्या चुगल्या ऐकून असलं ऐकू येत नाही. जर कंटिन्यू जर तीच ऐकलं का नाही तुम्ही, तिथं गेल्यावर सुद्धा तीच ऐकू येतं. या फक्त आपल्यात बदल घडणं महत्वाचं आहे. म्हणून दुसऱ्यासाठी जगणारी माणसं महाराज मोठीच होत असतात. हा धावू नये माझ तारुणने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, अलीकडने मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. महाराज आता एवढा पालखी सोहळा या ठिकाणाहून जातोय, पण या पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे, तुकोबारायांची पालखी आहे, मुक्ताई आई साहेबांची पालखी आहे, निवृत्ती दादांची असंख्य पालख्या जाणार आहेत महाराज. पण त्या पालखीमध्ये पांडुरंगाचं नाव नाही. नाव हाय कुणाचं? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, टाळी टाळी वाजवा. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली हो ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली हो ज्ञानोबा माऊली, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हे तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. एवढी मोठी वारी चालते मायबाप, ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी जगले त्यांचंच फक्त नाव वारीत आहे. लक्षपूर्वक आहे का? ह्याच्यातनं शिकायचंय काय? स्वतःसाठी जगलेला महाराज, स्वतःसाठी जगलेले माणसं लय दिवस राहत नाही. ती लय दिवस नाही. लक्षपूर्वक आहे का? लय दिवस नाही म्हणजे किती दिवस राहत नाही ती माहिती आहे का? समजा मी मिलू, मारणार नाही 5-25 वर्ष मी, अजून लय जगायचे, मला लय कीर्तन करायची ती. पण समजा मी मिलू, अजून तुम्हाला कोणाला म्हणावं, तुम्हाला मारल्यावर गोठाळा मला जायचंय, लय लांब आलोय मी, एक तर घरी गेलो ना 2 दिवस झाले. समजा मी मिलू, किती दिवस नाव राहतंय बाबा बघा बरं का? लक्षपूर्वक आहे का? समजा मी मिलू, तुम्ही काय म्हणणार? गणेश महाराजांना दवाखान्यात नेलंय, है का नाही? खाल्ला चालू जास्त वर मी होणार नाही बरं का?
घोटाळा होईल काहीतरी. हा नाही तर व्हायाचा शब्द बिब्द खरा टाकायचा हो खरंच. हा बारामतीला दस्तोजी खलास झालो. माझं नाव गणेश महाराज आहे. आमच्या गावाकडली काय म्हणणार ऐका बरं का. जोपर्यंत अंतःकरणामध्ये देव होता तोपर्यंत माणसं म्हणतात गणेश महाराज. पण एकदा देव निघून गेला की माणसं म्हणतात बुवाडी कुटकेवाली. हाय किती उशीर नाव राहतंय बाबा आपलं. लय दिवस नाही. आजपर्यंत आपण सगळा संसार केलाय. काबाड कष्ट या संसारामध्ये केलेला आहे माय बाप. लय दिवस नाव राहत नाही. लयत लय 1 महिना राहील. लयत लय 2 महिने. लयत लय वर्ष श्राद्धापर्यंत नाव राहील बाबा आपलं. तिथनं पुढं अजिबात नाव राहत नाही. कुणी बी असू द्या कुणी बी असू द्या. लय उशीर नाव राहत नाही. त्याच्यासाठी नाव राहण्यासाठी आपलं जगणं सुद्धा तसं असलं पाहिजे माय बाप. म्हणून सांगितलंय उत्तमची उरे कीर्ती मागे गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामागी राहिल्या त्या कीर्ती जगामागी. आपली सुद्धा कीर्ती मागं राहावी अशी वाटत असेल तर आपलं जगणं सुद्धा तसं असलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आईनं एवढी कीर्ती केली. 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये वागवलेला आहे. पण आई अशी आहे मायबाप लेकराचं हित जाणत असते. मोरगाव भागाला कीर्तनाला गेलतो. मोरगाव भागात आता नाव सांगत नाही. मोरगावचं जर कोणी हित असलं तर मला सविस्तर भेटा. मी सांगेन सगळ्या गोष्टी. मी वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलंय तिथलं. आणि तिथं गेल्यानंतर महाराज मला सांगायचं काय माहितीये का. मुलं किती वाईट निघाली महाराज आताची. लय वाईट निघाली. मुलांना शिकवलंच पाहिजे या मताचा मी माणूस आहे. शिकवलंच पाहिजे पण लय शिकवू नका. हा किती शिकवू नका माहितीये का. माझं वाक्य लक्ष देऊ नये का. गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा समाजमान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते मुलांना दिलंच पाहिजे. सिस्टीमाले लक्षपूर्वक आहे. काय सांगतोय मी. गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा समाजमान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. मुलांना शिक्षण दिलंच पाहिजे का. शिकलीच पाहिजेत मुलं पण लय शिकवू नका का. मुलं जर लय शिकली तर ती आपल्याला पाक नालायक समजतात. पाक काय गरज नाही माय बाप. रिझर्व्ह बँकेमध्ये साहेब आहे. ऐका आता घटना. मी ठरीव अजिबात रचिव काय सुद्धा सांगत नाही कीर्तन. ती मला सवय सुद्धा नाही. रिझर्व्ह बँकेमध्ये साहेब आहे. रिझर्व्ह बँकेमध्ये कळाली का. रिझर्व्ह बँक म्हणजे अख्ख्या भारतातल्या सगळ्या बँकांना कर्ज पुरवते ती रिझर्व्ह बँक. त्या बँकेमध्ये साहेब आहे. आणि त्या साहेब असणारा महाराज तो बाप. मी तिथं घरी गेलो होतो. भला मोठा मंडप टाकला होता. बायकोचं वर्ष श्राद्ध त्याच्या बर का. भली मोठी स्क्रीन लावली होती लग्नामध्ये. आता आलंय बघा ती फेड स्क्रीनचं ती. ती स्क्रीन लावली होती. त्या स्क्रीनवरती आईच्या आठवणी दाखवल्या जात होत्या. लक्षपूर्वक ऐका. मनाचं कान करून ऐका महिला मंडळ. आठवणी दाखवल्या जात होत्या. पण काहीच कमी नव्हतं ना पैशासाठी. काहीच नाही कमी. मी आत बसलो घरामध्ये जाऊन तर कोणच नाही आलं. आलं नाही माझ्यापाशी कोण. तो बाप आला. तो बाप आल्यानंतर त्यांना विचारलं. आता माहिती विचारली काकांना. त्या सगळ्यांनी माहिती सांगितली घरच्यांनी. तिथं मी माहिती विचारली बाबा वर्ष श्राद्ध कोणाचं. आता आम्हाला माहिती लागते ना. माहिती विचारल्यानंतर त्या बापानं काय सांगितलं माहितीये का. बाबा तो बाप बोलू लागला. तो बाप म्हणतो महाराज मी रिझर्व्ह बँकेमध्ये साहेब आहे. आता मी रिटायर झालो या. मला 60,000 रुपये पेन्शन आहे. पैशाची काही कमी नाही. एवढा मोठा बंगला मी बांधलाय. पण एका गोष्टीची मला कमी आहे. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. आता वाक्य लक्ष देऊन ऐका. कशासाठी संस्कार द्या म्हणतोय मी. शिक्षण दिलंच पाहिजे या मताचा मी माणूस आहे. मी सांगितलंय शिक्षणामध्ये कमी पडू नका. पण तेवढं शिक्षण द्या. पोरं आपल्याला लायक समजतील. माफी मागून बोलतो. एवढं नका शिकू पाक पोरं आपल्याला नालायक समजतील. बाबा एवढं शिकवायचं नाही पोरांना. एवढी वाईट परिस्थिती माझ्या जीवनामध्ये आली. म्हटला महाराज साहेब असताना मी माझ्या पोरांकडे लक्ष दिलं नाही दिलं. पैशाच्या नादामध्ये पैसे कमवलेच पाहिजेत. हो पैशाशिवाय कोणाला बी किंमत नाही. बाबा आपल्या खिशामध्ये जर रुपया असेल तर रुपया देणारा एक जण सुद्धा भेटत नाही.
आणि आपल्या खिशामध्ये लाख रुपये आत्ता असू द्या, माझ्या लाख रुपये खिशामध्ये, लाख रुपये देणारे लाख जण भेटतात एवढं लक्षात असू द्या. पैसे कमवलेच पाहिजेत, ते माताचा मी माणूस आहे ना, कमवलेच पाहिजेत. पण महाराज, पैशाच्या हवासापोटी मी माझ्या मुलांवरती लक्षण संस्कार दिला नाहीत. पैसे पुरवलं शाळेला, पण पोरग जसं अमेरिकेला निघून गेलं या, ती परत कधीच आलं नाही. आई गेलं तरी माघारी आलं नाही. आज वर्ष श्राद्ध आहे तरी माघारी आलं नाही. ती सांगते वर्ष श्राद्ध आहे तरी माघारी आलं नाही पोरग. महाराज काय करायचं या जीवनाला. पण माझी मुलगी आहे, ती मुलगी कीर्तनामध्ये आलेली आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, वाक्य काळजाला भिडणार आहे. माय मावल्यावर लक्षपूर्वक आहे का तो बाप सांगतोय. एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये फक्त एकटाच आहे. मुलगी माझी कीर्तनामध्ये आलेली आहे. पोरगा नाही जाता, नाही पोरगा. माझी मुलगी कीर्तनामध्ये आलेली आहे. माझ्या मुलीला फक्त एक प्रश्न फक्त कीर्तनामध्ये सांगा, मला बापाला संभळ. एवढी वाईट परिस्थिती माय बाप आता समाजामध्ये आलेले आहे. दाय 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 मोकलून रडत असेल महाराज. आईचं काळीज काय म्हणत असेल. हा, मुलाकडे पाहून ती काळीज असं म्हणत असेल आईचं, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले ना, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको देखावा दाऊ जगाला, नाही खर्चला कधी रुपया दुधाला, नाही खर्चला कधी रुपया दुधाला. आईचं काळीज काय म्हणतंय महिला मंडळ ऐका. मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. महाराज, मुलांवरती योग्य ते संस्कार करा, तरच महाराज आपली सगळ्यात मोठी पिढी घडणार आहे. मला एक वाक्य तुम्हाला फक्त सांगायचंय. एक प्रश्न माझा असा आहे, मला सांगा, मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते का बापामुळं मुलाची? तुम्ही सगळी सुज्ञ लोक आहे, मला वाक्य तुमच्याकडून, उत्तर तुमच्याकडून पाहिजे. बोला. मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते का बापामुळं मुलाची? मुलामुळं बापाची. बरोबर आहे. आता असं बाबांना सांगितलं, इकडून सांगितलं काकाने यांनी, पण खाली बसणारे तुम्हाला माहित नसेल, दृष्टांत सकटा सांगतो. 1-2 मिनिटाचा दृष्टांत आहे, लक्षपूर्वक ऐका. तुम्हीच उत्तर देणार बसलेली सगळी, फक्त मनाचं कान करून ऐका, इकडे तिकडे बघू नका, फक्त ऐका. बाप मंत्रे, माझं वाक्य काय आहे, बाप मंत्रे, आणि पोरग गावातनं पिऊन हिंडत या. लोक काय म्हणतेली, काय नाही बरं का, संपत्ती सगळे, जमीन जुमलाय, सगळं आहे, मंत्रीपद आहे, पण त्या मंत्रीपदाचा काय उपयोग आहे? पोरग वाया गेला, काय करायचं मंत्रीपदाचं? पोरग वाया गेलं ना, आहे का नाही? आता त्याची उलटी बाजू आहे का, आता पोरगा मंत्री आहे बर का, त्याची दुसरी बाजू आहे, आता पोरगा मंत्री आहे आणि बाप चावडीपासून चालला होता, आणि चावडीवरती बसणारी लोक म्हणली, लका लय डुलत चाललाय मंत्र्यासारखा. बाप काय म्हणल? तुम्ही उत्तर द्यायचंय बर का, युग मी घसा तोडतोय मोकळ्यातच. बोला, तुमची सुद्धा प्रतिक्रिया खालना आल्या पाहिजे. काय सांगितलं? मुलगा मंत्री आहे का नाही? पहिल्या उदाहरणामध्ये बाप मंत्री होता, पण पोरग पेनार निघालं. गाव म्हणलं पोरग बिघडलं, काय उपयोग आहे मंत्रीपदाचा? आता त्याची दुसरी बाजू अशी आहे, आता पोरगा मंत्री आहे आणि बाप चावडीपासून चाललाय, आणि चावडीवरती बसलेल्या लोकांनी सांगितलं, म्हटले, लका लय चाललाय डुलत मंत्र्यासारखा. बाप काय म्हणल? अरे मंत्री नाही रे, मंत्र्याचा बाप आहे बाप. ही कर्तबगारी कुणामुळे वाढली? पैशामुळे नाही, पोराच्या कर्तबगारीनं महाराज आपली बापाची महाराज मान उंचवत असते. म्हणून आलेल्या तरुण मंडळींना, मुलींना सांगतो कीर्तनामधून, मी प्रत्येक कीर्तनामधून तरुणांसाठी महाराज प्रबोधन करत असतो. मी प्रत्येक तरुणांना सांगतो, मायबाप
कुठलीही गोष्ट महाराज तुमच्या बापाच्या जीवावरती करा, पण बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असलं कृत्य महाराज समाजामध्ये कधी करू नका. महाराज तो बाप खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे. विठाला 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 विठाला. काय हो करायचंय मला सांगा. पोरं चांगली पाहिजे ती, आणि सगळ्यात महत्वाचं पोरांना जर संस्कार लावायचे असतील तर आधी पोरांचं मित्र तपासा. तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र मला दाखवा, मी तुम्हाला सांगतो तुमच्या मुलाचं भविष्य काय आहे. हो, आप मित्र सुद्धा असा असला पाहिजे बरं का. तो दुःखामध्ये साथ देणारा मित्र सुद्धा असा असला पाहिजे, दुःखामध्ये साथ देणारा मित्र असा असला पाहिजे, सुखामध्ये सुद्धा साथ देणारा. सुखामध्ये सगळीच येतील की हो, पण दुःखामध्ये सुद्धा आपल्या जवळ उभा राहायला पाहिजे. अरे जवळ काय, आपल्या पुढे एक पाऊल टाकून उभा राहायला पाहिजे, तो मित्र आहे. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. महाराज तो मित्र आहे महाराज, वाट चुकणार नाही हो, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर मनासारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. तो मित्र असा असला पाहिजे ना आपल्या महाराज मुलांचे सुद्धा मित्र असले पाहिजेत की दुःखामध्ये साथ देणारे. आपलं भविष्य, आपल्या मुलांचं भविष्य खरंच मित्रांवरती आहे बरं का. तुम्ही किती शिक्षण दिलं ह्याच्यावरती नाही, तुम्ही संस्कार सगळ्यात महत्वाचं मुलांना किती दिलेले आहेत ह्याच्यावरती घराची कर्तबगारी कळत असते. एक वाक्य जाता जाता ऐका. घरामध्ये बसल्यानंतर पाहुणे मंडळी आल्यानंतर आपल्याला पाहुणे मंडळी कधी सुद्धा विचारत नाही की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या बँकेमध्ये तुमचे बँक बॅलन्स किती आहे म्हणून. कधी कोणी विचारलंय का पाहुणा आला आणि त्याने विचारलंय किती पैसे आहेत बँकेत, असं नाही कोणी विचारत. काय म्हणतात, पोरं काय करते ती. पहिला प्रश्न महाराज आता असा आहे, पहिला पाहुणा विचारत होता तुमच्या काळातला काय पोरं कशी आहे ती. पण आताच्या काळातला जर पाहुणा आला तर आताच्या काळातला पाहुणा काय म्हणतो माहितीये का, चार्जिंगची पिन आहे का, काय म्हणतो चार्जिंगची पिन आहे का. पाहुणा असं नाहीच तुमचं बरं चाललंय का, ती त्याला फक्त त्याचा जीव गुंतलाय मोबाईल मध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगतो जाता जाता, तुम्ही म्हणसाल मोबाईलचा विषय काढला म्हणून, महिला मंडळ तुमच्या पायावरती साष्टांग दंडवत घालतो. लहान मुलांना मोबाईल देऊ नका बरं का, अजिबात. सगळ्या यांना सांगतो बरं का, आपल्या मुलाला मुलीला अजिबात मोबाईल देऊ नका. कारण का त्या मोबाईल मुळे आपल्या मुलांवरती वाईट संस्कार व्हायला लागलेले आहेत. तुम्ही म्हणसाल काय आहे म्हणते महाराज तुम्हाला काय सांगायला, आमचं पोरग मोबाईल शिवाय जेवतच नाही. आहो त्याला मोबाईल दिल्याशिवाय ती जेवतच नाही. ती तुमची चूक आहे महाराज. मोबाईल मुलांना देऊ नका, लहान लहान मुलांना सवय लावू नका मोबाईलची. आणि इथं असलेल्या प्रत्येकाला सांगतो, मला वाटतंय प्रत्येकापाशी आता सध्यामध्ये एक एक मोबाईल आहे. लक्षपूर्वक आहे का, मोबाईल आहे. तो मोबाईल आपल्या सगळ्या गोष्टी ऐकतोय बाबा, काय ऐकतोय. तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला कळल. कुणाकडे व्हॉट्सअप आहे, कुणाकडे फेसबुक आहे, सगळे इंस्टा आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठलीही गोष्ट बोला, तुम्ही म्हणला ना मला जरा
आता बाजरी लावायची आणि बाजरीवरती औषध कुठलं मारू ही काही कळलं नाही. तुम्ही ऐका बरं का, तुमचं नेट जर चालू असलं तर ती मोबाईल ही तुमचं ऐकतं सगळं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला औषधाचं फोटो पाठवते. ती मोबाईल ही ऐकतंय सगळं. माझं चाललं होतं गाडी घ्यायचं चाललं होतं आपलं. मी म्हणलं टाटाची घ्यायची का सुझुकीची घ्यायची ही चाललं होतं माझं. म्हणलं काय करावं तर मला लगेच टाटाच्या गाडीचं फोटो सुझुकी. मी खरं सांगतोय महाराज, तुम्ही बघा ना तपसन आपलं कुठली जरी गोष्ट महाराज, तुम्ही अहो साधा बूट घ्यायचं म्हटलं बूट तरी महाराज त्याची चेहरात लगेच मोबाईल वरती येते. म्हणजे आपला सगळ्या गोष्टी प्रायव्हेट गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्या मोबाईल ऐकत आहे. जरा सावधान व्हा. माणसं मोबाईलनं झिंगाट करून टाकली द्या. कायच कोणाला मिळच राहिला नाही अजिबात सुद्धा नाही. 5 मिनिटं सुद्धा मोबाईल शिवाय दम निघाना माणसांना. लगेच माणसात बसलं तरी माणूस महाराज मोबाईल घेऊन बसतोय. व लय वाईट वाटायला लागले. आणि अजिबात महाराज त्याला काय वाटत नाही. मोबाईलवर माणसं एकमेकांसमोर बोलतात आणि हे आपलं मोबाईल मध्ये चाललेलं असतं. व्यवस्थित वाटतं का हो? आता तुम्ही सगळी माझ्याकडे बघताय आणि मी जर महाराज मोबाईल मध्ये असं बघितलं असतं तर व्यवस्थित वाटलं असतं का? तुम्ही म्हणला असला का महाराज आहे पण ही मोबाईल मध्येच गुंतला या. असं नाही. मोबाईल पासून सावध राहावं महाराज. का सगळ्यात मोठी हानी आहे. विठाला 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 विठाला. मला सांगायचंय काय, पोरं महाराज पोरांवरती वाईट संस्कार व्हायला लागले. पण महाराज मुलांना जरी धोका दिला तरी आई कधी सुद्धा धोका देत नाही. कारण तिचं काळीज असं आहे. काळीज कसं आहे माहितीये का? अभंगाचं 2रं चरण. ऐसी कळबळ्याची जाते, ऐसी कळबळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते. करेला बाबीन प्रीते, करेला बाबीन प्रीते, ऐसे कळबळ्याची जाते, ऐसे कळबळ्याची जाते. करेला भाविन प्रीते, करेला भाविन प्रीते, ऐसे कळवळ्याची जाते, ऐसे कळवळ्याची जाते. ऐसे कळबळ्याची जाती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसे कळवळ्याची जाते, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीते, करीला भाविन प्रीती. आई मुलांकडून कधी सुद्धा स्वार्थ धरत नाही. कुठलेही आई वडील असले तरी मुलांकडून कधी सुद्धा स्वार्थ धरत नाहीत. ऐका, आई आजारी पडली. आईचा डोळा खराब झाला डोळा. आणि त्या आईनं सांगितलं मुलाला, बाळा अरे माझा डोळा खराब झालाय रे. ते बाळ बोललं, आई काळजी करू नको, आपला आता कांदा लय चांगला झालाय. काळजी करू नको, 5-6 लाख रुपये झालं ते. मी तुला ह्या दवाखान्यात नेईल. आई म्हणायची, तिथं जर नाही बरं झालं तर मग कुठं नेशील? अगं पुण्याला नेईल, काळजी करू नको. आपली जमीन आहे मी सगळी विकून टाकल बर का, सगळी विकून टाकल. आणि तिथं जर पुण्याला जर नाही जर बरा झाला तर पोरगा म्हणाला मुंबईला घेऊन जाईल. आणि तिथं जर नाही बरा झाला तर अगं अमेरिकेला नेईल. पण तुझ्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया मी करेलच बर का, मुलगा म्हणतोय. आणि मुलानं उलट प्रश्न विचारला आईला. आता ऐका बर का आई कशी आहे. मुलानं आईला प्रश्न विचारला. मुलगा म्हणायला लागला, आई तुझा डोळा खराब झाला तर मी या ठिकाणी अमेरिकेपर्यंत येईल, है का नाही, तुझा डोळा टाकण्यासाठी.
आणि जर माझा डोळा खराब झाला तर पोरग विचारतं या माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील? अरे आईनं विलंब न लावता आईनं सांगितलं अरे माझा डोळा तुला काढून देईल पण मी तुला कधी सुद्धा आंधळ बघून देणार नाही. आई आईचं प्रेम आहे मायबाप. ही आई निस्वार्थी भावनेनं प्रेम करत असते. आपल्यावरती सुद्धा आई वडिलासारखं एक दैवत प्रेम करतय. त्या दैवताचं नाव आहे विठोबा रखुमाई. हा कसे काढले असतील मायबाप? अहो प्रसूतीच्या वेदना जर चालू झाल्या ना डॉक्टर सांगतो नॉर्मल होणार नाही, सिजर करावं लागेल. पण लक्षपूर्वक ऐका, मुलगा अडवाले ऐका बर का. आई कशी आहे? आईचं प्रेम बाळावरती किती आहे? मुलगा अडवाले, मालक कोण आहे? पुढे या, सही करा. बाळ तरी वाचल नाही तर आई तरी वाचल. कुणाला वाचवायचं? मालक म्हणतो आईला वाचवा. डॉक्टर आईला विचारतात कुणाला वाचवायचं? आई काय सांगते माहितीये का? आई म्हणते डॉक्टर साहेब मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या मुलाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. हे फक्त आईच करू शकते माहितीये का? दुसरं तिसरं कोणीही करू शकत नाही. हा पोट फाडून का होईना पण आई मायबाप आपल्या मुलाला जन्म देत असते एवढं लक्षात असू द्या. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. हा 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये वागवत असते. म्हणून आई कशी आहे माहितीये का? आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला कार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिलीच माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला कार. ही आई आहे माय बाप. 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये वागवत असते. पण बापाचं सुद्धा कष्ट मायबाप वायाला जाणार नाही का? महाराज हॉस्पिटलचं बिल सुद्धा बाप भरत असते एवढं लक्षात असू द्या. रात्रंदिवस कष्ट करतो, फक्त कष्ट. आई वेळोवेळी म्हणते, आई वेळोवेळी म्हणते चांगलं वाग बर का, नाहीतर पापा मारतल, बाबा तुझं मारतल. ती भीते वडिलांना. पण पडद्याच्या मागचं महाराज कर्तृत्व आहे बापाचं. बाप सुद्धा साधा नाही महाराज. बाप कष्टाचा का वाडी हो, बाप कष्टाचा का वाडी. उसरानात मोडताया बायका पोरांना ठेवून, कांड उसाच मोडतोया खवास खवाटी फाटलेलं, सोयी दोऱ्यानं शिवलेलं. माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप बाजारी जायाचा, हे उदार पादार कापड पोरांना आणायचा. बाप कष्टाचा गावाडी. तो बाप आहे महाराज. लक्षात ठेवा, बापाचा सुद्धा उपकार कमी नाहीत. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने, कधी कुणा दाखविना डोळ्यातील पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, फटा मंदी हासू जरी काना वाकला. घडीभर तू थांब जरा,
ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर तो बाप महाराज आहे आणि आई वडिलाचा उपकार या जन्मामध्ये काय कुठल्याच जन्मामध्ये कुणी सुद्धा फेडू शकत नाही. म्हणून सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सोपा परमार्थ जर कुणी संतांनी जर करून ठेवला असेल तर सगळ्यात सोपा परमार्थ करून ठेवला का आपल्या घरामध्ये आई आणि वडील दिले. वडील म्हणजे साक्षात पांडुरंग आहे आणि आई म्हणजे साक्षात रुक्मिणी आहे. तुका म्हणे माय बापे अवघे देवाची रूपे अवघे देवाची रूपे अवघे देवाची रूपे तुका म्हणे माय बाप अवघे देवाची रूप अवघे देवाचे रूप अवघे देवाचे रूप. पंढरपूरला जायची गरज नाही. मी वेगळा सांगणारा माणूस आहे. जायची नाही पंढरपूरला गरज. आई वडिलाला घरी त्रास देते आणि पंढरपूरला जाते या काय त्याचा उपयोग आहे. घरी सासू सासरू उपाशी आहेत आणि पंढरपूरला चालली काय गरज आहे का जायची. घरी सासू सासरू उपाशी घरी आई वडील उपाशी आणि पंढरपूरच्या वाऱ्या करून उपयोग काय. असंच झाला हो आमच्यातलं सर तरी काय गडी काय एवढं सोपं येतं काय. काय झालं एक प्रवचन चाललं होतं आणि प्रवचन चाललं असताना हे बापावरती तिनं भारी भारी सांगितलं आणि खाली बसलेला असं म्हातारं म्हणले. म्हातारं मध्येच उभा राहिलं. म्हातारं म्हणलं ह्याचा काय ऐकू नका बर का. माणसं म्हणली म्हातारं येडं झाले काय खाली बसवा त्या म्हाताऱ्याला प्रवचन चालले काय कळतंय का नाही. हा एवढा मोठा समाज पुढे बसलाय म्हातारं मध्ये बोलतोय. मग महाराज त्या म्हाताऱ्याला खाली बसवायला सांगितले. मला खाली बसवू नका ह्यो सांगतोय आई बापाला सांभाळा. मी त्याचा बाप आहे तो मला सांभाळत नाही. नव करायचं कसं मला सांगा बर लक्षपूर्वक ऐका. आई वडील हे साक्षात परमदैवत आहे. तुम्हाला सांगतो मांजर आडवं जाऊन द्या काम होईल व काम होईल. तसं काय नसतं मांजर आडवं गेलं काम होणार असं काय नाही. आई वडिलाचं दर्शन घेऊन जर बाहेर पडला कसलं बी काम असू दे होणारच. फक्त आई वडिलाचा आशीर्वाद असावा लागतो. लक्षात पूर्वक ऐका. आई वडिलाचा जर पाठीवरती आशीर्वाद नसल तुम्ही कुठं बी जावा तुम्ही यशस्वी होणारच नाही होणार. म्हणून त्या आईने 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये वागवलेलं आहे. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावे न प्रीती. जगद्गुरु तुकोबारांना काही साधक मंडळी म्हणले महाराज खरंय तुमचं खरंय तुम्ही म्हणताय खरंय पण तुमच्या आई वडिलाची जर आठवण आली तर तुम्ही काय करचाल. बघा जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं माझ्या आई वडिलांची जर मला आठवण आली ना तर मी माझ्या संतांच्या पायावरती ओझ ठेवेल आणि महाराज संतांच्या पायावरती ओझ ठेवेल. तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे का म्हणे माझे तू का म्हणे माझे फुलं वाटा तुका म्हणे माझे 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 एका जागेवर जास्त द्या जास्त द्यायची. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे. ऐका एका जागेवर जास्त द्यायची म्हणजे लगी होते. एका जागेवर जास्त द्या तिथले तिथं घेतात. जावा तुम्ही पुढे तिकडे पलीकडे जाऊ द्या. तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संता वरी ओझे ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते तुम्हा संता वरी ओझे तुम्हा संता वरी ओझे ऐशी कळवा